नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नंदुरबारात खळबळ, हॉटेल व्यवस्थापकाचा मारहाणीत मृत्यू, 5 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल। नंदुरबार शहरात एका 25 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जुन्या वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन हॉटेल व्यवस्थापकाला आपला जीव गमवावा लागलाय। या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार तळोदा रोडवर असलेल्या हॉटेल मंदाकिनी येथे सागर जाधव वय 25 वर्ष हा तरुण व्यवस्थापक मॅनेजर म्हणून कार्यरत होता। सागर आणि काही तरुणांमध्ये जुना वाद सुरू होता। याच वादाचा राग मनात धरून 5 तरुणांच्या टोळीने हॉटेलमध्ये शिरकाव केला। त्यांनी सागरवर लाकडी दांडक्यांनी बेदम आणि अमानुष मारहाण केली। या हल्ल्यात सागर गंभीररित्या जखमी झाला। त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने हॉटेल मंदाकिनी गाठून घटनास्थळाची पाहणी केली। या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात 5 संशयित आरोपींविरुद्ध खुनाचा कलम 302 गुन्हा दाखल करण्यात आला। हल्ल्यानंतर 5ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत। पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली असून विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे। लवकरच आरोपींना बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। याच्यातून एका युवकाचा मृत्यू झालेला उपचारादरम्यान काय प्रकारे नेमकं काय गुन्हे दाखल करण्यात आलेले? नमस्कार। काल रात्री एक बारमध्ये एक बार मॅनेजर सोबत काही लोकांनी अंदाजे 5 इस्मांनी त्यांच्यासोबत शाब्दिक वाद करून त्यांच्यावर हल्ला केला होता। त्याचे फिजिकल असॉल्ट केल्यामुळे त्यांची उपचारादरम्यान मृत्यू झाली आणि या अनुषंगाने सदर पीडितची मृत्यू झाल्याने उपनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व इस्मांविरुद्ध मर्डरचे अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला। त्याचबरोबर राईटचे कलम लावून याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपासाचा काम पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करत आहे आणि पुढचा तपास सुरू आहे। आरोपींचे बद्दल माहिती घेणे चालू आहे आणि त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आपण अटक करणार आहोत। सर